हाय फ्रेंड, मी शिवकन्या. तर सकाळीच सगळं दसऱ्याचंही काम आवरलं होतं. मग मम्मीनं म्हणले की मंदिरात जायचं आहे, आपल्या दुकानचं पण साफसफाई करायची आहे. मग लगेच मी भैया आणि मम्मी निघालो मंदिरात जायला. जाताना तर दिसलं, भैया म्हणत होता की आपण पण तळ्याला कपडे धुवा नाही पाहिजेत, पण तळ्यातलं पाणी लई घाण झालेलं होतं. आलो मंदिरात, बघितलं तर दुकान उघडून तर काय दुसऱ्याच्या दुकानातलं पाणी आपल्या दुकानात आलं होतं पावसाचं. मग नंतर सगळं कपडा ही बाहेर घेतल्यावर भैया म्हणत होता की नीटनेटकं काम करा, असं तसं लईच काय 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 म्हणत होता. मग जाऊ द्या म्हणलं. मग नंतर मम्मीनं आणि मी लगेच सगळं साहित्य जे काय होतं घाण झालेलं सगळं ते नळावरती घेऊन गेलो. गेल्याच्या नंतर लगेच मम्मी म्हणली की मी धुऊ देते, तू नेऊन वाळू घाल. मग लगेच सगळं आणून दुकानसमोर वाळू घातले. वाळू घातल्याच्या नंतरनं मम्मी सगळं ती चोळी पातळ हे सगळं एक साईडला आणि फोटो एक साईडला करत होती. मी बघत बसले होते. मग नंतर दसरा असल्यामुळं लाईटिंग पण लावत होते ती कमानीलाही. मग नंतर ते बघत बसले होते. मग भैयाला फोन लावले. भैयाला म्हणले की हे झालं सगळं काम हे. मग लगेच भैया गाडी घेऊन आला. म्हणत होता की अजून देऊ, महाग लागले होते. मम्मीनं म्हणली बरं केलं, सांगलं नाहीस ते. मग नंतर मम्मी भैया लगेच घराकडे जायला निघालो. मग तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.